महाराज आणि बेगम समोर आली. डब्यात ठेवलेला पैजेचे विळावली बेगम ने बघितला. एक कोई तलवार में माई का नाम जो दखन में जाके उस सिवा को हमारे सामने लेकर आए. जिंदा या फटा. सर्व दरबार स्तब्ध झाला. कुणाची ही ताकद होत नव्हती शिवरायांना पकडण्यासाठी दख्खनच्या भूमीमध्ये जाण्याची. कारण शिवाजी महाराजांची ताकद काय आहे ही आदिलशहाच्या दरबारातल्या सरदाराला सर्वांना माहिती होती. पण नकळत या बाईने सर्व दरबार नामर्दाचा करून ठेवला. पाठीमागच्या बाजूने आवाज आला, हे अजय चिल्ले रहाई, मैं जाऊंगा उस दख्खन की घाटी में और बगावत करने वाला वो सिवा पकड़ कर लाऊंगा, जिंदे या मुर्दा. आवाज कुणाचा? बुद्धे बुदुष्कर बुद्धबुल शिकर अफजल खान. अफजल खानाचा इतिहास काय आहे? अफजल खान कोण? मुलगा सरदाराचा, राजाचा नाही. स्वयंपाक घरामध्ये काम करणाऱ्या एका स्वयंपाकिनीचा मुलगा अफजल खान खाऊन पिऊन उभा आडवा सुटलेला होता. आणि मग एके दिवशी विजापूरच्या दरबारात विजापूरच्या बाजारातून आदिलशहाची मिरवणूक हत्तीवरनं चालली होती. हत्तीवरनं चाललेल्या मिरवणुकीला जागेवरती हत्ती थांबला. आदिलशहा पाईकाला विचारतोय, हाती क्यों रुक गया? नकळत हत्ती पाठीमागच्या बाजूने घसरत चालला होता. आदिलशहाने मान मागे वळून बघितली तर हा 17 वर्षाचा मुलगा हत्तीच्या शेपटीला धरून हत्ती मागे वळतोय. ही ताकद अफजल खानामध्ये वयाच्या 17व्या वर्षी होती. दिल्लीपती बादशाह औरंगजेबाला सुद्धा कैद करण्याची ताकद त्या अफजल खानात होती. शत्रूचं कौतुक का करतोय मी? शत्रूचं कौतुक केलं पाहिजे. कारण शत्रू जर झुरळासारखा असताना तर माझ्या राजाने केलेल्या पराक्रमाला काही किंमत उरली नसती. शत्रू इतका शक्तीचा होता कारण समोर बुलंद हिमालय पर्वतासारखे माझे शिवराय उभे आहेत. अफजल खान दरबारात गेला. तबका ठेवलेला पैजेचा उड्या विसरला. मस्तकी धारण केला आणि म्हणाला, मी शिवाजीला पकडून आणेल. हे ऐकल्यानंतर आनंद झाला दिलशहाला. शेरीला 60,000 दिलं फौजेला, 60,000 दिलं फौजेला. पकडून आणा शिवाजीला, आणा शिवाजीला, आणा शिवाजीला, आणा शिवाजीला. तर शिवाजी राजांवरती कूच करायला अफजल खान निघालाय. पण या खानाची क्रूरता काय आहे सुरुवातीपासून ऐका. अफजल खानाला बायका आहेत 64 बायकांपैकी 63 बायकांना अफजल खानाने विहिरीमध्ये डुबवून मारलं. स्वराज्यावर चाल करण्याच्या आधी कधी विजापूरला गेला असाल तर त्या ठिकाणी खून बावडी म्हणून एक ठिकाण आहे. तिथं खानाच्या 63 बायकांची समाधी तुम्हाला आजही पाहायला मिळेल. अफजल खान स्वराज्यावरती चाल करून निघतोय. 60,000 ची फौज अफजल खानाला दिली आणि अफजल खान स्वराज्यावरती चाललाय कसा? केसरी गुहे समीप मंद हत्ती चालला, हत्ती चालला, हत्ती चालला. खान चालला पुढे अफाट सैन्य मागती, अफाट सैन्य मागती, अफाट सैन्य मागती. उंट हत्ती पालखाची रांग लांब लांबती, रांग लांब लांबती, रांग लांब लांबती. डोळधार निघे स्वतंत्रता गिळायला, स्वराज्य गिळायला रे या डोळधारीनं काय केलं? अहकार माझा वाला देवाच्या स्थळी, अहकार माझा वाला देवाच्या स्थळी. निष्पापंच बळी हाती गेली त्या वेळी करी ठार त्याची आपटून, करी ठार त्याची आपटून, करी ठार त्याची आपटून. मन शिववासन भेटला जिजीर जिराई, मन शिववासन भेटला जिजीर जिराई. खानाने आपला मोर्चा थांबवलेला आहे. अफजल खान स्वराज्यावरती चाल कुठून करायची या सर्व मार्ग बघतोय.
खानाने आपला मोर्चा वळवला. मोर्चा वळून अफजल खान आला तुळजापूरच्या दिशेला जाताच आई भवानीच्या मंदिराचा कळस खानाच्या नजरेवरती पडला आणि तुळजापूरची वेश ओलांडल्यानंतर खानाच्या कानावरती आई भवानीच्या संबळाचा नाद ऐकू आला. तो कसा कानावरती पडताच खानाच्या तळपायाच्या मस्तकामध्ये गेली. आई भवानीच्या मूर्तीला खानाने गाभाऱ्यातून बाहेर काढलं. तात्यामध्ये आई भवानीची मूर्ती फरकली गेली. यात वाईट वाटण्याची गोष्ट एवढीच होती, या 60,000 फौजेमध्ये 10,000 फौज खानाला दिलेली फक्त हिंदू लोकांची होती. देवी देवतांची विटंबना त्यांच्याच डोळ्यासमोर आज अफजल खान करत आहे. आई भवानीच्या मूर्तीला जात्यामध्ये पिसडलं. अफजल खान पंढरपुरामध्ये गेला. पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत अफजल खान पोहोचू शकला नाही, पण पुंडलिकाची मूर्ती उचलली, चंद्रभागेमध्ये बुडवली आणि जात्यात त्या मूर्तीला भरडलं गेलं. मोठा महादेव शिखर शिंगणापूर ज्याला आपण म्हणतो, मोठा महादेवाला अफजल खान गेला. नासधूस करून तिथे कत्तलखाना उघडला. मजर दल मजर करत खान हा स्वराज्यावरती येत आहे. स्वराज्यावरती अफजल खान येत असताना आपल्याला प्रश्न पडला असेल की शिवाजी राजे कुठे आहेत. हा काळ शिवाजी राजांना फार बेताकीचा होता. राजगडावरती सप्त जन्माची अर्धांगिनी सईबाई राणी सरकार आपल्या शेवटच्या टीका मोजत आहे. सईबाईंना महाराज बघताय. सईबाई महाराजाला काय म्हणताय, स्वारी माझी काळजी करू नका. आज तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ते स्वराज्य आणि ते गरजेचं आहे. आज जर माझ्यासाठी तुम्ही इथे थांबलाल तर तो 32 दाताचा माजलेला बोकड या सह्याद्रीमध्ये एक सुद्धा हिंदूंचं देवी देवतांचं मंदिर शिल्लक ठेवणार नाही, अशी माझ्या राजाची राणी होती. सईबाई राणी सरकारांनी मागणं शिवरायांना फक्त एवढंच मागितलं, राजे अर्ध्या आयुष्यातून तुम्हाला सोडून जाते, मागणं एकच मागणं की माझा शंभू बाळ 2 वर्षाचा आहे, बेन आईचं पोरग आहे ते. माझ्या शंभू बाळाला कधी आईची उणीव भासू देऊ नका, हे मला वचन द्या राजे, हे मला वचन द्या. असं म्हणून सईबाई डोळे मिटतात आणि स्वर्गस्थ जातात. सईबाईंनी डोळे मिटल्यानंतर राजे स्वतःला सावरतात, तयारी करतात. राजगडावरून भेटीची जागा ठरते प्रतापगडाच्या पायथ्याशी. राजे प्रतापगडाला निघतायत. गडावरती माँसाहेब जगदंबेला प्रार्थना करतात की जगदंबे दे स्वामिनी शक्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटे पाठीला, तुझे ले करू धावग अखेला. आई भवानी बळदे शिवबाला, जगत्र जननी कुलस्वामिनी माय भवानी शक्ती दे. त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझा भार झाले आई, शक्ती दे. आणि मग अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. राजाची आणि खानाची भेट झाली कशी, आणि गण दिलं राजाला, आणि गण दिलं राजाला, आणि गण दिलं राजाला. सोडी प्राणाला
त्याचा डावारा सैरवाना असा उडवला आता पूर्ण पूर्ण वाजला होत किंवा म्हणून शिवबाचा वाचला आणि शिवबाचे शाहीर शिवबाचे शाहीर मावळे वीर शिवप्रभूचे आम्ही होणार शिवप्रभूचे आम्ही होणार शिवप्रभूचे आम्ही होणार गुरु श्रीकांत ठेव स्वर्णास श्रवण शाहीर गातो इतिहास सवन शाहीर गातो इतिहास सवन शाहीर गातो इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की काय काय हो बाई, इकडे कसं काय आला तुम्ही अहो इकडे शिवरायांचा गुणगानाचा कार्यक्रम चाललाय इकडे काय करताय तुम्ही मी पण तेच सांगायला आलो ना भाऊ हा? तेच तर सांगायला आलो आलो? अहो शिवरायांचं सांगतं काहीतरी गुणगान पण इतकं- सुयापणी पोत म्हणी इकत इकत काहीतरी शिवरायांचं चांगलं नामस्मरण सांगतो तुम्हाला चांगल्या काहीतरी गोष्टी शिकवते तुम्हाला आजची परंपरा बिघडत चालली ते शिकवायला आले मी भाऊ असं भाऊ हा. तुम्ही धरा ना हातात माहिती ठीक आहे आणि भाऊ मध्ये मध्ये नका बोलू बरं का नाही म्हणजे योग्य ठिकाणी बोलतो तुम्ही चांगलं आहे. इकडे या जरा माझ्या उजव्या हाताला या. आले का हा आता असंच बसायचं कधी बघा शांत मी काही सांगते ते ऐकायचं सांगू का मंडळी मी वैदिन संत एकनाथ महाराजांची वैदिन वैदिन म्हणजे कोण जी सुया पणी पोत मणी टोरलं बिब इतकी ना ती वैदिन बरोबर आहे तू म्हणते ती बरोबर हा. आहे पण इकडे तुझं काय काम आहे बघा मी कसे बोलते तू कसं माईक मध्ये ओरडतोय अरे इकडं काय काम काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवायला आले काहीतरी विकायला आले तुम्ही तुमच्याकडच्या चांगल्या गोष्टी मला द्या माझ्याकडच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घ्या आता सोपं आहे मी सांगू तुम्हाला गरुडामध्ये काय काय आणलं? शूटिंग चल रहा है यहाँ पे। सांगते हा. ये सारी ये सारी पणिग मैना काळी पोत मनी ये सारी पणिग मैना काळी पोत मनी गे 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 ये कसबा विभागे ये कसबा विभागे ये कसबा विभागे ये कसबा विभागे वंदे भरतू तांदूळ दे वंदे भरतू तांदूळ दे वंदे भरतू तांदूळ दे वंदे भरतू तांदूळ दे लाडके छबिला जुबगे लाडके छबिला जुबगे लाडके छबिला जुबगे वंदर म्हणजे माहिती का पोरा हो ते काय असतं दोन हात जुळवले ती असती ओंजळ हा? या ओंजळी जेवढं बसल त्याला म्हणतात वंजाळ एक ओंजळ भरून द्या म्हणत तांदूळ तुमच्या गोदडीला सई दोरा घ्या म्हणले तुझ्या लाडक्या छबीला जुबके म्हणले
लाडकी छबीला जुब आजकालची बायका या पुरी कानामध्ये जुबा घालत नाही. नाही ओ गातगाव गातगाव पुरी जुबा आजकालच्या पुरी कानामध्ये जुबा घालतील पण त्याच्यावरती काय घालतात? काय घालतात? हेडफोन ब्लूटूथ. ते आजकाल लय बिघडले सगळं म्हणून चांगलं शिकवायला आले. अहो आपण हिंदू धर्म जन्माला आलोय. हिंदू धर्म जन्माला येणं म्हणजे मोठी भाग्याची गोष्ट. भागो कैमरा में आता है. प्रत्येक धर्म काय सांगतो? मीच मोठा. फक्त अल्लाह जगामध्ये आहे, दुसरा धर्म कुठला नाहीये, दुसरा कुठला देव नाहीये. येशू ख्रिश्चन लोक काय म्हणतात? फक्त येशूच मोठा आहे, बाकी कुठले धर्म चुकीचे आहेत. पण फक्त जगातला एकमेव धर्म असा आहे जो म्हणतो तुम्ही सगळे माझ्यामध्ये समाविष्ट होऊ शकता. तुम्ही काय आणि मी काय. आपलं वारकरी संप्रदाय काय सांगतो? परमेश्वर निर्गुण आहे, अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे काय? देव वेगळा नाहीये. तुम्ही काय मी काय हे देवाचं रूप आहे. आपण कधी कोणाला म्हणत नाही तुम्ही कमी आहेस, तुझा धर्म कमी आहे, तुझा देव खोटा आहे. नाही नाही, आमच्यामध्ये सगळे समाविष्ट व्हा. आमच्या गीतेमध्ये सांगितलंय वसुधैव कुटुंबकम. हे जग म्हणजे माझं विश्व आहे. अहो ज्ञानेश्वरांची माऊलींनी लिहिलं पसायदान, त्यामध्ये अवघ्या जगासाठी संपूर्ण विश्वासाठी दान मागितलंय. हे दुसरं कोणी मागितलंय का माऊली? मग धर्म श्रेष्ठ आहे का नाही आपला? त्या धर्मात सांगितलंय काय? कानाला टोचून घ्यायचं असतं. स्त्रियांनी कान टोचायचे असतात, नाक टोचायचं असतं. पुरुषांनी सुद्धा कान टोचायचे असतात. पण आजकाल टोचाटोची बंद. बाई दुखतंय माझं खूप, नको मला त्रास होतो. धर्म परंपरा सोडू नका, चालीरीती बदलू नका. जाऊन द्या, मी अजून पुढचं सांगते. मास्तर एक नंबर मास्तरला हुशार. एक मंद हौसाये, मंद हौसाये, एक मंद हौसाये, आठवा भर तू जोंधळ दे, आठवा भर तू जोंधळ दे, आठवा भर तू जोंधळ दे, आठवा भर तू जोंधळ दे. तुझ्या गोदडीला सुई दोरा गे, 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 तुझ्या गोदडीला सुई दोरा गे. नकट्या नाकाच्या चपट्या तोंडाचे उत्तर आहे. मला गाडलं मातीत. काय म्हणले मी? बाय तूच म्हणती की बैऱ्या कानामध्ये काय तुझी अंगणगाडी गेली काय? मी काय म्हणले? तुझ्या गोधडीला सुई दोरा घे. आणि मी काय म्हणते? हे इफ्तार म्हणते तुझ्या गदडीला सुई दोरा घे. ते गदडीचं काय फाटले शिवायला आहे? गदडी नाही, हा? गोधडी. हा. गोधडी जी थंडी वाजल्यावर अंगार घेते ती गोधडी. मायेची गोधडी, उबदार गोधडी. हा, सही का? आजकाल गोधडी राहिली नाही. नाही. आजकाल रग, ब्लँकेट ब्लँकेट आणि काय ते चादर, शॉल. हो. लई वेगवेगळं आले काय काय, मला ते नाव पण माहिती नाही बाया. पण आजीनी शिवलेली गोधडी का घ्यायची माहितीये का? का ती गोधडी कसली आहे? गोधडी कोणती बरं? महत्वाचं काय? गोधडी कोणती? कुठली? गोधडी ज्ञानाची गोधडी, हा? गोधडी विचारांची गोधडी, गोधडी संस्कारांची गोधडी. ही चांगल्या आचरणाची गोधडी, चांगल्या विचारांची गोधडी या कलियुगामध्ये फाटत चालली. ही फाटत जाणारी गोधडी शिवण्याकरता या वैद्यकडून ज्ञानरूपी बोधाचा धागा घे. हा ज्ञानाचा धागा, बोधाचा धागा कोणी घेतला होता? हा बोध रूपी धागा घेतला कोणी होता? राजमाता जिजाऊ साहेबांनी घेतला होता. त्यांनी घरामध्ये त्या लहान बाळाला, त्या शिवबाला धर्म, संस्कार, आचरण, चालीरीती, परंपरा शिकवल्या. धर्माचं ज्ञान, धर्माचं महत्व शिकवलं. म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हा धागा घेतला कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईने. म्हणून त्यांनी समता, बंधुभाव, एकता यासाठी संविधान तयार केलं. सगळ्या धर्मांना एकत्र करून एका माळेमध्ये गुंफलं. हा ज्ञानरूपी धागा घेतला कोणी? हा ज्ञानाचा धागा घेतला होता
आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून विश्वाचं कल्याणाकरता विश्वासाठी प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे येणे वाक्य ते तोषावे, जो जे वांछिले तो तुला हो प्रसादाने. अहो म्हणजे काय, जगातल्या प्रत्येकाला जे हवंय ते मिळो, हे विश्वाचं ज्ञान आहे. माऊली हा धागा घेणं सोपं नाही हो, कारण हा धागा देतं कोण? घरातली माऊली, माता माऊली. आजकाल माता माऊली फजिती पावली आणि बायकोबाईनी दुनिया लावली. खरं आहे का नाही हो? नाही लय हसायला येते तुम्हाला, माहिती आहे मला. गाडी चांगली चालते कधी रोडावरून, जर डबा इंजिन चांगला असं नाही, इंजिन तर सरळ चालते. इंजिन वाकडं झालं की डबे वाकडे होत्यातच. म्हणून घरातलं इंजिन म्हणजे होम मिनिस्टर, घरातली माता माऊली. ती जर सरळ व्यवस्थित असेल तर डबे सरळ व्यवस्थित रोडावरती असतात. नाही तर संध्याकाळी 6 वाजले 6:30 वाजले की बाईनी घेतला रिमोट, होम मिनिस्टर. आज पैठणीचा कलर कुठला? अहो माऊली 6:30 वाजली काय करायचंय? देवासमोर जायचं, देवाबत्ती करायची, बाळाला बसवायचं, बाळा म्हण हात जोड बन शिवम करून कल्याणम. शिका ना, हे शिकवा ना. हे नाही होम मिनिस्टर महत्वाचं आहे आपल्याला. हो. परंपरा कधी टिकणार मग? थोर माणसं मोठी माणसं कोणी आली घरातल्या, कोणी पाहुणे आले त्यांच्या चरण स्पर्श करावं, त्यांना वंदन करावं, आशीर्वाद घ्यावा, हे संस्कार आहेत. नाहीतर संस्कार संपले. पण संस्कार टिकवण्याकरताच जन्म झालेला असतो काही व्यक्तीचा, त्या व्यक्ती एक मी, तो संस्कार टिकवले पाहिजे. मी जे बोलणार आहे ना आता ते सगळ्यांना हसायला येणार, पण पटलं तर तुमची टाळी मला ऐकायला पाहिजे बरं का. पटलं तर टाळी वाजवायची, नाही पटलं टाळी वाजवू नका. बघा बोलू का? हा, नव्या युगाची नवीन फॅशन बघा गे, आणि 4 पोरांची आई घालती सगळा. नव्या युगाची नवीन फॅशन बघा गे, 4 पोरांची आई घालती सगळा. नव्या युगाची नवीन फॅशन बघा गे, 4 पोरांची आई घालती सगळा. म्हटलं का नाही? टाळ्या कोणाला खोटं बोलले का मी? खोटं बोलत नाही. पुढं काय? अवकातून सारे डोळ्याचे केस, बाईने घेतला घराचं बेस, बाईने घेतला घराचं बेस, बाईने घेतला घराचं बेस. लांब केस कापले आणि आदर्श कोणाचा घेतला? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. शॉर्टकट. अहो इंदिरा गांधी गेला पण बॉपकट ठेवून गेल्या. ते नाही घ्यायचं ना आपल्याला, चांगलं घ्यायचंय. कातरून सारे डोळ्याचे केस, बाईने घेतला घराचं बेस, बाईने घेतला घराचं बेस, बाईने घेतला घराचं बेस. तुझवर केसाला मुठभर लावती पिना गे, 4 पोराची आई घालती सगळा गे. नव्या युगाची नवीन फॅशन बघा गे, 4 पोराची आई घालती सगळा गे. नव्या युगाची नवीन फॅशन बघा गे, 4 पोराची आई घालती सगळा गे. जसं दत्ताबाई सोन्याला, दत्ताबाई सोन्याला. पवार सोनं कसं किलो आहे रे? सोनं 70 रुपये किलो झालेलं आहे. किलो? अरे ते तोळा. अरे 70,000 तोळा. 70,000 रुपये तोळा झाले. हो. सोनं लय महाग आहे, मौल्यवान गोष्ट सोनं. हा. त्याच्यापेक्षा मौल्यवान गोष्ट आपल्या घरामध्ये, पण त्याची किंमत ठेवली तर असे ना. तसं दत्ताबाई सोन्याला, दत्ताबाई सोन्याला, दत्ताबाई सोन्याला, दत्ताबाई सोन्याला, दत्ताबाई मन्याला, दत्ताबाई मन्याला, दत्ताबाई मन्याला, दत्ताबाई मन्याला. आयुष्य आपल्या धन्याला, आयुष्य आपल्या धन्याला, आयुष्य आपल्या धन्याला, आयुष्य
काळी पोत हा? 2-4 पत्राची पोत काळ्या मण्यांची लय महाग आहे होय. सोन्यापेक्षा मूल्यवान ती आहे. नवरा नसल, नवराच राहिला नाही तर सोनं घालून मिरवली त्या बाईला किंमत आहे का? अजिबात नाही. जर सोनं असत, सोन्यापेक्षा मौल्यवान हा आपला घरचा धनी आहे. नवराच नाही कपाळाला कुंकू लावून मिरवली की कोण मिरवल का? अहो, परंपरा आपली काय सांगते, जेवढं ठळक ठसठशीत कुंकू असेल ना तितकं नवऱ्याला आयुष्य चांगलं मिळतंय. प्रभू रामचंद्राचे सेवक हनुमंत यांनी आई सीतेला विचारलं, आई तू कपाळाला सिंदूर का लावतीस? यामुळं माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं असं सांगितलं सीतामाईने. हे ऐकलं हनुमंताने संपूर्ण अंगाला शेंदूर फासून घेतला. आता किती वाढून दे आयुष्य बघ, माझ्या मालकाचं आयुष्य किती वाढेल. हे असतं मौल्यवान, हे असतं प्रामाणिकता. आपण सुद्धा हे जपायचंय. कपाळाला कुंकू कुंकू कुंकू, टिकली नाही, टिकली नाही तर हुकली. हा डॉक्टरच्या इमानदारामध्ये अहो, पांढरी साडी, पांढरी टिकली, लाल साडी, लाल टिकली, व्हाईट साडी, व्हाईट टिकली, सफेद साडी, सफेद टिकली. एकच झालं. पांढरं सफेद व्हाईट वैदेनी हा, टिकली महत्वाची नाही, कुंकू महत्वाचं आहे. कुंकू जपायचं असतं. आपल्या कपाळाला कुंकू पाहिजे, गळ्यामध्ये सौभाग्याचा अलंकार पाहिजे, पायामध्ये जोडली पाहिजे. कारण आपल्याला पुढची पिढी घडवायची असती, ती चांगली व्यवस्थित घडली पाहिजे. म्हणून आपली माता माऊलींनी सुज्ञ झालं पाहिजे आणि विचार घेतले पाहिजेत. हे संतांनी सांगितलंय. संत एकनाथ महाराज काय सांगतात? मला सगळे विचार पटले, मग पण ती डिश अँटेना टीव्हीचा विचार काय काय कळला नाही. आधी अँटिना नाही सांगितलंच नाही. मी सांगते, लांब सडक केस बाईंनी बांधले तसा असतो डिश अँटिना. हा, पुरुषांनी केस कापले फक्त एक शेंडी होतो. शेंडी म्हणजे डिश अँटिना. फक्त साधा दूरदर्शन अँटेना. फक्त एक चॅनल चालू असेल त्याच्यामध्ये. कुठला? आणा चॅनल. आणा. बघा, पोरग माणूस घरी आला, बाप्या त्याच्या आई त्याला काय म्हणते, बाळा काय आणलं? बायको म्हणते, अहो हे आणा. पोरग म्हणते, पप्पा हे घेऊन या, पप्पा मला ते पाहिजे, पप्पाला ह्या पाहिजे, मला त्या पाहिजे. फक्त एकच चॅनल, आणा चॅनल. हो आणि पैसे डोक्या 100 विचार हो डिश अँटिना. हो. अनेक विचार, घरचा विचार, दारचा विचार, पाहुण्यांचा विचार, नावाचा विचार, बायकोचा, पाहुण्यांचा विचार, अनेक असंख्य विचार करत. भाजी कोणाला काय आवडते तिथपासून सुरुवात असती. कोणाला काय आवडते, कोणाला कसं करायचं, काय करायचं, कोणाला तिखट पाहिजे, कोणाला साधं पाहिजे. सकाळी किती 12 वाजता उठायचं? 12 नाही हो, पाटे उठावं लागते बाईला. लय अवघड असते बाईचं काम. त्या बाईनी जर ऍक्च्युलीच्या कांड्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कापल्या त्या डोक्यावरती मुंग्या येणार ना, मग चॅनल खराब. सगळे चॅनल हॅक होऊन सगळे जाणार. चॅनल खराब होणार. म्हणून बाईने आपल्या लांब सडक केस कापू नये. कपाळाला कुंकू लावलंच पाहिजे. म्हणजे हे का? कारण पुढची पिढी आपल्याला घडवायची ना. आपण जपलं तर पुढची पिढी जपणार आहे. संतांनी काय सांगितलंय? एका जनार्दनी नाथांचे भारुडे, एका जनार्दनी नाथांचे भारुडे, एका जनार्दनी नाथांचे भारुडे, एका जनार्दनी नाथांचे भारुडे. गोड नाम तुम्ही जाणी धरा, गोड नाम तुम्ही जाणी धरा. केसारी कणिक मैना काळी पोत मणी गे, केसारी कणिक मैना काळी पोत मणी गे, केसारी कणिक मैना काळी पोत मणी गे. माझं बाळ लहान बाळ आहे, तान बाळ, त्याला आणले मी. तिकडे एकटंच असं करत असेल. त्याला क्वार्टर पास. भूक लागली दूध पाठायचं. अरे जिपला ग्राय बॉटल. मंडळी, लहानपणी बाळाच्या हातात बाटली दिली, मोठं आहे खंबा का नाही घेणार म्हणून बाटली बिटली नाही, अंगावर पाजते माझ्या बाळाला मी. असं का? आणि अंगावर पाजलं ना की कुठली लस घ्यायची गरज नाही. आता लशी आल्या तर लशी तेव्हा नव्हत्या. जुन्या काळात लशी बिशी काय नव्हते, ह्या आत्ता लशी आल्या. पण बाळाला अंगावर पाजत नाही म्हणून लशी आल्या. या लशींना यावं लागलं.